बाजीराव पाटील गुणवंत शिक्षक पुरस्कार 2019 याचे सुद्धा ते मानकरी ठरलेले आहेत. एवढंच नाही तर SCRT यांच्याकडून सुद्धा त्यांचा गुणगौरव करण्यात आलेला आहे. मग अशा व्यक्तीच्या सानिध्यात आपण त्यांचे विचार ऐकून घेणार आहोत आणि निश्चित जे तुम्ही आता ऐकणार आहात ते तुम्ही अनुभवाल की सर एकदा बोलायला सुरुवात केली की त्यांनी अखंडपणे ते आपलं विचार मंथन हे सतत तुमच्या समोर व्यक्त करत असतात आणि त्यातनं नक्कीच तुम्हाला तुमच्या करिअरची दिशा निवडताना करिअरच्या वेगवेगळ्या संधी आपल्याला कुठल्या उपलब्ध असणार आहेत याची अत्यंत चांगल्या योग्य वेळी तुम्हाला निवड करण्याची संधी सरांच्या माध्यमातून होऊ शकेल अशी मी आशा व्यक्त करते. तर अधिक वेळ न दवडता मी आजचे प्रमुख पाहुणे यांचे पुनश्च एकदा सहर्ष असे स्वागत करते. प्रत्येक सगळ्यांना विनंती करते त्यांनी आपलं व्याख्यान प्रस्तुत करावं. हॅलो, नमस्कार सर्वांना. नमस्कार. विषयात आरोळीला एकदम ओके सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद. साधना मुलींचं विद्यालयाच्या प्राचार्या माननीय सौ पाटील मॅडम, उपमुख्याध्यापक माननीय करेसर, शीतल जगताप मॅडम, या ठिकाणी मला आवर्जून तुमच्या विद्यालयामध्ये बोलण्याची संधी दिली ते आमचे मार्गदर्शक माननीय कलाटे सर, उपस्थित सर्व गुरुजन, विद्यार्थी मैत्रिणींनो. सकाळचं सेशन आमचं खूप छान झालं. खरं तर मी त्या गटातला नाही तरी सुद्धा मला त्यांच्याशी संवाद साधताना खूप आनंद आला, कारण ते सगळे हुशार मंडळी होते. मी तुमच्या गटातला आहे त्यामुळे तुमच्याशी संवाद साधताना खूप आनंद मिळणार आहे. मी आधी सांगतो एवढ्या मोठ्या प्रमाणात हा क्राऊड आहे कारण सामान्य जनताच खऱ्या अर्थाने जगाला सांभाळत असते आणि आपण सामान्य आहोत. ही भूमिका सुरुवातीलाच मनात ठेवून या ठिकाणी आपण संवाद साधणार आहोत. तुम्ही सर्व जणी इयत्ता 10वीला प्रवेशित झालेला आहात त्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या तुमच्यासाठी. अत्यंत अवघड काम तुम्ही बालवयात केलेलं आहे कारण आतापर्यंत जडणघडण आपण पाहिली, बरोबर आहे की नाही. जबाबदारी काही माहिती नाही, फक्त पुढे चालणं माहिती तुम्ही पार केली. 10वीला आलात आता तुम्ही फॉर्म भरणार आहात आणि अशाच पद्धतीने 10वीची परीक्षा सुद्धा उत्तम रीतीने पास होणार आहात. एकदा पास झालेल्या मुलींसाठी टाळ्या वाजल्या. कारण आतापर्यंत जो प्रवास होता तो तसा म्हटलं तर अननोन होता, म्हणजे माहिती नव्हता, तसं म्हटलं तर माहिती होता, बरोबर आहे की नाही. आता बऱ्यापैकी आपल्याला थोडं थोडं का होईना कळायला लागलेलं आहे. तर असं म्हणतात मुलाला किंवा मुलीला आईची किंवा वडिलांची चप्पल यायला लागली की तो शहाणा झाला, सारखा समाज पातळीवर आला असं म्हणतात. आता बऱ्यापैकी आपण त्या मार्गावर आहोत आहे की नाही. सगळ्यांची निसर्गाने व्यवस्थितरित्या जडणघडण केलेली आहे. सगळ्यांचे अवयव नाबूत आहेत, सगळ्यांचा बुद्ध्यांक चांगला आहे आणि सगळे उत्तम रीतीने जून पासून 10वीला सामोरे जातात. अशाच पद्धतीने आपण सगळेजण 1 फेब्रुवारीची वाट बघत आहोत. तोपर्यंत आपण सगळे सोबत असणार आहोत. आपला एखादा प्रश्न हा सगळ्यांचा प्रश्न असणार आहे. त्यामुळे आता तुम्ही सगळेजण आता मला असं वाटतं प्रथम घटक चाचणीच्या तयारीत असाल का? झाली कधी परीक्षा? ओके. कारण परीक्षेविषयी सगळ्यांच्या मनामध्ये एक धाकधूक असते. आपण सगळेजण तयारी करतो तरी सुद्धा परीक्षा म्हटले की आपल्याला एक थोडीशी भीती वाटते आणि भीती वाटत असल्यामुळे आपल्या जडणघडणीवरती परिणाम करते. आपण कोणत्याही गोष्टीचा आनंद घ्यायला शिकलं पाहिजे. परीक्षा येतील आणि जातील, आपण परीक्षा देत नाही का? मी सकाळी पुण्यात इथे आलो त्यावेळेला परीक्षा देऊनच आलो. सकाळी उभं राहिलो त्यावेळेला पण परीक्षाच दिली आणि आता तुमच्या समोर उभा राहतोय जेव्हा पण परीक्षाच देतोय, पण ती लक्षात येत नाही. तुम्ही मला स्वीकारताल की नाही माहित नाही, तुमच्या समोर काय बोलायचं माहित नाही, अनेक प्रश्न मनामध्ये होते. तरी सुद्धा ठाम राहून आणि आपल्याला संवाद साधायचा आहे. कधी कधी असं ठरवावं लागतं की समोरचे 4 वेळे आपणच बोलत राहायचं, तर मग प्रश्न निर्माण होत नाही काही, बरोबर आहे की नाही. तर अशी भूमिका ठेवून मी सकाळी उभा राहिलो,
पण मला इतका आनंद दिला त्या मुलींनी की विचारू नका. तसंच तुम्ही पण देणार आहात, कारण मला माहिती आहे तुम्ही वेड्या, मी शान आहे. कारण तुमचा विचार करत बसलो तर बोलूच शकणार नाही, बरोबर आहे की नाही. त्यामुळे असा आनंद घ्यायचा आणि आपोआप सगळ्या गोष्टी घडतात. आपण शब्द वापरतो, भांडण करण्यासाठी वापरतो, मारामाऱ्या करण्यासाठी वापरतो, पण उत्तरात लिहिण्यासाठी प्रॉब्लेम आहे, बरोबर आहे की नाही. इतर वेळेला सुचतात, त्यावेळेला सुचत नाही, कारण चांगलं कर्म करताना त्रास होतो, वाईट कर्म करताना काहीच विचार करावा लागत नाही. शब्दच येत नाही, तुम्ही कसे वापरता, कसे समजून घेतात त्यावर सगळं अवलंबून आहे. त्यामुळे पहिले करायचं की भीती मनातून घालून टाकायची. आपल्याकडनं कुणाच्याच काही अपेक्षा नाही, फक्त आपण आपल्याकडनं अपेक्षा करायच्या, कारण त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही, आनंद घेऊ शकत नाही, मोठं होऊ शकत नाही. त्यामुळं शैक्षणिक दृष्ट्या जरी आपल्याला 2 मार्क कमी मिळाले तरी सुद्धा बाकीची खूप क्षेत्र आहेत. शैक्षणिक बुद्धिमत्ता 1% आहे, बाकीचे 99% गोष्टी आहेत. फक्त तुम्हाला त्या समजल्या पाहिजे, कळल्या पाहिजे आणि वेळेत तुम्हाला त्या आत्महत्या आल्या पाहिजे. तुमची प्रगती कुणीही रोखू शकत नाही, देवाचा बाप सुद्धा, कारण मुळात देवच नाही, त्याचा बाप असं काही कारणच नाही आहे का. हा, माणसात देव आहे शोधला तर, निसर्गात देव आहे शोधला तर, नाहीतर काहीच नाही. त्यामुळे आपण आधी आपल्यातला शोधूया. तुम्हाला आधी स्वतःला रिस्पेक्ट देता आला पाहिजे, मग तुम्ही इतरांना रिस्पेक्ट द्यायला शिका. आपण काय करतो, दुर्लक्ष करतो. इतरांमधले सगळे दुर्गुण माहिती असतात, पण आपल्यातला एक सद्गुण सापडत नाही. ही शोकांतिक आहे. म्हणून आपण काय करू, आपल्यातलं ते शोधू, मग आपोआप इतरांचं ते शोधायला आपल्याला काय मिळेल, क्षमता मिळेल. निसर्ग तरी आपोआप बुद्धी देतो. त्यामुळे तुम्ही सगळ्या जणी ज्या इथं आलेला त्या साधनासारखं वातावरण, म्हणजे त्यांनी आपली ह्यात घालवली खऱ्या अर्थानं. कर्मवीर भाऊराव पाटील असतील किंवा त्यांच्या लक्ष्मी माता असतील, त्या सर्वांनी आपल्यासाठी सर्वस्व अर्पण केलं. त्यांच्या आशीर्वादामुळेच तुमची आणि माझी भेट होऊ शकते. त्यांच्या आशीर्वादामुळेच तुम्ही तितक्या सुरक्षित वातावरणामध्ये राहू शकताय. म्हणजे कुणाला तरी काढून घ्यावं लागतं, त्याच्याशिवाय नवनिर्मिती होत नाही. एकदा त्या पूर्वजांसाठी ज्यांनी आपल्याला इथं उभं राहण्यासाठी सहकार्य केलं, एकदा जोरदार टाळ्या त्यांच्याकडे. मैत्रिणींनो, इयत्ता 10वीची परीक्षा म्हटलं तर खूप सोपी आहे, म्हटलं तर खूप अवघड आहे. इयत्ता 9वी ते इयत्ता 12वी हा जो कालखंड आहे, हा आपल्या जीवनातला अत्यंत महत्वाचा कालखंड आहे. अभ्यासाच्या दृष्टिकोनातूनच नाही तर सर्वच दृष्टिकोनातून एकूण आपल्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपण आपल्यातल्या कोणत्या गोष्टीला मोठं करतो त्याच्यावर तुमचा भविष्यकाळ अवलंबून आहे. त्यामुळे आता सध्या सुरुवातीला आपण आकारण कोणत्याही गोष्टीचा ताण घ्यायचा नाही. मी सकाळी सर माझ्या मुलाशी संवाद साधताना विचारलं की बाबांनो, मुलींनी करिअर विषयी काय केलं पाहिजे. तुमच्या छोट्या बहिणी तुम्हाला विचारतात, दादा मी काय करू, तुम्ही काय सांगाल त्यांना. मी सर असे प्रश्न विचारले. तुमच्या पुढे कोणते प्रश्न आहेत ते मला, आमच्या पुढे नोकरीचा प्रश्न आहे, आमच्या पुढे कॉलेज निवडण्याचा प्रश्न आहे, आमच्या पुढे ऍडमिशनचा प्रश्न आहे. म्हणजे ते प्रश्न अस्तित्वात आहेत का आता नाही. आपण अशा अस्तित्वात नसणाऱ्या प्रश्नांचं ओझं डोक्यावर आणि पाठीवर घेऊन चालतो. त्यामुळे आपण आपला प्रवास सुखकर आनंदी करू शकत. त्यांच्या पुढे काय प्रश्न पाहिजे होते, पहिली चाचणी सुरू होते, काय हरकत नाही, काय तयारी करायची, किती अभ्यासक्रम पूर्ण झाला, मी दररोज वर्गात येतोय का नाही, मला 1.5 महिना झाला शाळा सुरू झाली, मला अजून शिस्त लागलेली नाहीये. या गोष्टीचा ताण आला असता आपण समजू शकतो. पण ते देतो वाऱ्यावर सोडून, नाही ते ओझं डोक्यावर घेतो, नाही त्या ठिकाणी टाकतो आणि मग त्रास निर्माण होतो. त्यामुळे वर्तमानात जगा. भूतकाळाची आठवण काढू नका, भविष्यकाळाची चिंता करू नका. वर्तमानात जो व्यवस्थितरित्या नियोजन करतो तो मागे येऊ शकत नाही. आपल्याकडे सगळ्याकडे यशस्वी व्यक्तीलाही 24 तास आहे, अयशस्वी व्यक्तीलाही 24 तास. युटिलायझेशन ऑफ टाइम कशा पद्धतीने तुम्ही करता, म्हणजे वेळेचं प्लॅनिंग कसं आहे, अभ्यासाचं नियोजन कसं आहे, एखादी गोष्ट मिळवण्याची तुमच्या मनामध्ये तीव्रता किती आहे, त्याच्यावर सगळ्या गोष्टी घडणार. म्हणून आपल्याला पहिलं पॉझिटिव्ह व्हायचं, सकारात्मक व्हायचं. आपल्याला परिस्थितीला मोठं करायचं नाही. गरीब श्रीमंती त्याच्याकडे सोडून द्या, काळा गोरा सोडून द्या, ते सगळं त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला स्वतःला आणि जगाला शोधण्याचा प्रयत्न करायचा. मनुष्य हा समाजशील प्राणी, माणसांशिवाय राहू शकत नाही. आपण माणसांना टाळू नाही शकत. शेवटी त्यांचा स्वीकार करावाच लागेल. आपण हे सगळं कुणासाठी करतोय, फक्त आपल्यासाठी करतो का नाही. या जगात आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी करतो. कोणाच्या जगात, माणसांच्या का प्राण्यांच्या जगात नाही. ते बिचारे आपल्याला ओळखतात का नाही, माणसांच्या जगात. म्हणून आपल्याला पहिलं माणूस बनता आलं पाहिजे आणि मग त्यानंतर यश अपयश यशस्वी नंतर दबाव. मुलींना
सगळ्या गोष्टींना संधी आहे. लक्ष देण्यासाठी संधी आहे, लक्ष विचलित करण्यासाठी संधी आहे, करमणूक करण्यासाठी संधी आहे, करमणूक करून घेण्यासाठी संधी आहे, सगळ्या प्रकारची संधी. फक्त तुम्हाला तुमच्यातलं कॅलिबर शोधता आलं पाहिजे, त्यानुसार पुढे जाता आलं पाहिजे. तर पहिली स्टेज. 9वीला सगळ्यांनी अभ्यास केलाय, सगळ्या क्षमता क्लिअर झालेल्या आहेत, झाल्या? ओके. किती मुलींनी आता 10वीची आमचा अभ्यास चालू आहे, म्हणजे माझा अभ्यास चालू आहे तो तर म्हणजे 100 out of 25% चालू आहे. हे मार्गदर्शन करावे की अभ्यास कसा करायचा, व नियमित आपण जरी 2 तास अभ्यास केला तरी आपण अभ्यास केला पाहिजे. आणि सरांनी इतकं चांगलं मार्गदर्शन दिलं करिअरबद्दल की कोणत्या साईडने आपल्याला कोणतंही भेटेल, कोणत्या साईडने आपलं कोणतंही होईल, आणि आपल्या ब्रेन म्हणजे ब्रेनची पॉवर जेवढी असेल तेवढा आपण अभ्यास केला पाहिजे. धन्यवाद. साधना करण्यात मध्ये विद्यार्थिनी आहे मी. माननीय विजय कचरे सर यांनी आपल्याला खूप छान मार्गदर्शन केले आहे. तसेच त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित सुद्धा केले आहे. त्यांनी त्यांच्या व्याख्यानातून आपल्याला पॉझिटिव्ह विचार सांगितला आहे, म्हणजे पुस्तकं कशी वाचावी, अभ्यासाची पद्धत त्यांनी सांगितली आहे. आणि सर खरंच 9वी ते 12वी हा जो कालखंड आहे ना तो करिअरच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. मग त्यामध्ये आपण काय केलं पाहिजे, कसं म्हणजे आपण अभ्यासाची पद्धत कशी ठेवली पाहिजे हे आपण सरांकडून शिकलो आहोत. तसेच पाठांतर करण्यापेक्षा ती गोष्ट समजून घेऊन कळली तर आपली प्रगती होते. कारण पाठांतराने फक्त मार्क वाटतात आणि समजून जर घेतलं तर मार्क प्लस प्रगती सुद्धा आपली होते. तसेच वास्तवता आणि अपेक्षा यांची जडणघडण सुद्धा आपल्याला घालता आली पाहिजे आणि अविरतपणे वाटचाल आपल्याला आपल्या जीवनामध्ये करता आली पाहिजे. त्यामुळे सर तुम्ही तज्ञ मार्गदर्शक आहात आणि आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल खरंच सर तुमचे खूप खूप अभिनंदन. आणि सर म्हणजे करिअर माणसाच्या माणूस ठरवतो करिअर कसं करायचा, क्षेत्राला करिअरला वाव असतो. त्याबद्दल आपण सर्व विद्यार्थी सरांचे आभार मानतो. माझं नाव इक्रामी शेख आणि मी CPT साधना करण्या विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. आणि सर्वप्रथम तर मी या सरांचं इथं नाव बघून आणि त्यांची डिग्री बघून असं वाटलं की यार ह्यांच्याकडे एवढे डिग्री आहे तर त्यांच्याकडे नॉलेज किती असेल. आणि त्यांचे काही असे वर्ड्स की जी मी त्याच्यावरती थोडं माझं घडवेल, म्हणजे की मी माझ्या जीवनामध्ये आहे की त्यांनी असं सांगितलं की कोणतेही काम छोटे किंवा मोठे नसते. आपण बोलतो यार मला असं आर्ट वाटतं, आर्ट मला खूप आवडतं, तर मी बोलते की यार आर्ट नाही की डॉक्टर म्हणजे पोझिशन डिग्री असं तसं भेटेल आपल्याला, म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे असं वाईट येईल असं मला वाटत होतं. पण त्यांनी असं पटवून दिलं की कोणतंही काम असं छोटं किंवा मोठं नाहीये की जिथं तुम्हाला आनंद भेटते, जिथं तुम्हाला स्किल्स आहे, स्किल्स जसं तुम्हाला ज्याच्यामध्ये तुम्ही अजून जास्त भारी करू शकता त्या वेमध्ये जा आणि त्या ठिकाणी करा. आणि सगळ्यात पहिली कोणत्याही गोष्टीचा प्लॅन करा की असं नाही की अरे हा हे करायचं, पहिले असं प्लॅन करा की अरे हा मला हे करायचंय. हे होणार आहे मी जर आतापासून जर आपण प्लॅन केलं तर नक्कीच आपलं आयुष्य चांगलं होईल फ्युचरमध्ये. सो आणि काही मुलींचे असे प्रश्न होते की जास्त स्किल्स वगैरे नाही पण इन्कम जास्त पाहिजे अशी कोणतरी, तर असं काही नसतं. जिथं आपली स्किल असणार त्याप्रमाणे आपल्याला इन्कम भेटणार. सो तुम्ही इन्कम कडे नका जाऊ. आणि सर थँक्यू व्हेरी मच की तुम्ही आम्हाला गायडन्स केलं. सो थँक्यू. नमस्कार, माझे नाव आंध्र सुमित्रा, मी आता 10वी मध्ये शिकते. आणि सरांनी त्याबद्दल मी सर इथं आल्याबद्दल सरांचे धन्यवाद. कारण की त्यांच्यामुळं आपल्या सगळ्या मुलींना कळालं करिअरमध्ये पुढं काय करायचं. आणि काही जण असं म्हणतात की सर बोलले आता की आपल्या मम्मी पप्पांचा विश्वास आपल्यावर भरपूर ह्याच वर्षी असतो की तुझ्याकडनं अशीच अपेक्षा आहे की तू ह्याच टक्केपाठ तेच टक्केपाठ. पण असं ह्या मागचं कार्य मम्मी पप्पांचा हा असतो की त्यांना आपल्याकडनं कुठल्या तरी गोष्टीची अपेक्षा असते. त्यामुळे आपले आई वडील आपल्याला नुसतं ह्याच्याबद्दल विचारतात. आणि आईमध्ये जी गोष्टी बोलली की हा आपण माणूस आपल्याकडनं चूक होतीच असं काय नाही की आपल्याकडनं चूक होत नाही. फक्त एवढंच की मान्य चूक झालेली आपण मान्य केली पाहिजे. आणि धन्यवाद सर. आणि मला एक क्वेश्चन विचारायचं सर, माझं स्वप्न आहे मला पोलिसाचं आणि बाकीचे म्हणजे मी त्यांच्याकडनं पण विचारलं की कोणत्या डिग्रीत वगैरे जायचं आहे. पण सगळ्यात
जिथे मी गेले तिथे मला ऑप्शन आर्ट्समधनं दिला. त्या आर्ट्समधनं माझं सिलेक्शन वगैरे केलं. आर्ट्सच. थँक्यू सर. काय भेटलं, सरांनी खूप आपल्याला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आपल्या करिअरबद्दल. आता 10वीला आपण अभ्यास करतो, पण पुढं काय करायचं आपल्याकडे ध्येय पण असतं, पण आपल्याला माहीत नाही त्या क्षेत्रात जाण्यासाठी काय करायचं असतं. तर सरांनी त्या क्षेत्रात जाण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन दिलेलं आहे. तर मला खूप कन्फ्यूज होत होतं, म्हणजे मला कळत नव्हतं, पण सरांनी मला ध्येय होतं पण मार्गदर्शन करणारं कोणी नव्हतं. थँक्यू सर. आपल्याला सगळ्यांना खूप छान माहिती दिली, त्याच्याबद्दल सरांनी धन्यवाद करते. आणि सरांनी मला एक म्हणजे समजवलं की आपल्याकडं प्लॅन ए पण पाहिजे, प्लॅन बी पण पाहिजे. प्लॅन ए हा पाहिजे की पहिले आपल्याकडं इन्कम कशी यायला पाहिजे, मग नंतर ती इन्कम कशी भेटेल, अजून जास्त इम्प्रूव्हमेंट कसं होईल त्याच्यामध्ये ते पाहिजे. तर मला अजून एक गोष्ट कळाली की आपण भूतकाळात सुद्धा नाही जगायचं आणि भविष्यात सुद्धा नाही जगायचं. आपल्याला वर्तमानात जगायला पाहिजे. हे मला सरांकडून खूप म्हणजे खूप चांगली गोष्ट शिकायला भेटली. त्यासाठी मी सरांना धन्यवाद करते. विद्यार्थिनी आहे. मला ह्या सेक्शनमधून एक महत्त्वाचं कळालं की आपल्याला 21 वयापर्यंत आपण एक शिक्षण फक्त आपलं पाय घसरत असतं, सगळ्या गोष्टीत आकर्षण सगळीकडे होत असतं, तर तिथे आपण किती आपल्या स्वतःला आवरून चालायचं असतं. दुसरी गोष्ट म्हणजे मला कळालं की विश्वाचा घरच्याचा विश्वास हा खूप महत्त्वाचा असतो. त्याच्यामुळेच आपल्याला कुठलं शिखर गाठायचं आहे हे प्राप्त होतं, हे सरांकडून मला कळालं. आणि तिसरी म्हणजे शेवटची गोष्ट कळालं की आपल्याला आपलं ध्येय प्राप्त करण्यासाठी आपल्याला उंच स्वप्न बघावं लागतात. आणि सरांनी सांगितलेलं मला खूप चांगलं, माझ्या करिअरबद्दल सरांनी मला जे सांगितलं ते मला खूप चांगलं कळलं. त्यामुळे मी सरांचा धन्यवाद करते. माझं नाव श्रेया राहुल शिंदे. मी साधना कन्या विद्यालयामध्ये शिकते. माझी इयत्ता 6वी आहे. आज मला इथे खूप भारी वाटले. मला करिअरबद्दल माहिती मिळाली आणि मला अपेक्षा आहे की सर्व 10वीच्या विद्यार्थ्यांना भारी वाटलं असेल. मी पहिल्यांदा तर सरांचे आभार मानले की त्यांनी आमच्या शाळेतून आम्हाला ह्याच्याबद्दल माहिती दिली. मला तर असं वाटतं की बऱ्याच मुलींना करिअरबद्दल थोडीफारशी माहिती असेल, पण आज सरांमुळे आपल्याला खूप माहिती मिळाली आणि हे आपल्याला पुढे जाऊन 10वी नंतर खूप कामी येणार आहे. त्यासाठी मी सरांचे खरंच धन्यवाद मानते. फक्त एकच उपाय नाही की आपल्याला तिथं प्रशंसा किंवा अजून काय काय भेटेल, तर आपली सवय आहे. मग ते टाइम मॅनेजमेंट असेल, कॉन्सन्ट्रेशन असेल, सेल्फ लर्निंग असेल, या सगळ्या गोष्टींचा तुम्ही परिपाक कराल आणि आपलं आयुष्य योग्य करिअर योग्य वेळ निवडून सुंदर नक्कीच बनवाल. सर, आपले बहुमोल मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्याच्या अत्यंत योग्य टप्प्यावर मिळाले. त्यासाठी तुम्ही जे परिश्रम घेतले, वेळात वेळ काढून आला आणि भरभरून आमच्या विद्यार्थ्यांना अत्यंत आपुलकीने जिव्हाळ्याने हे ज्ञान दिलं, त्याबद्दल मी ऋणी राहील. विद्यालयाच्या वतीने मी तुमचे आभार व्यक्त करते आणि पुढील सेशन पुढच्या वर्गासाठी नक्कीच तितकंच दर्जेदार असणार आहे, त्याची वाट आम्ही बघत असू. पण या आपल्या पहिल्या सेशनचा शेवट आता आपल्या परवानगीने मी जाहीर करते. धन्यवाद.